यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मानकेश्वर पेनगंगा रेती घाटावर काळा बाजार सुरू। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मानकेश्वर रेती घाट हा घरकुलासाठी आरक्षित असल्यामुळे या ठिकाणाहून तलाट्यांनी परवानगी दिल्यानंतर आणि पावती दिल्यानंतर या ठिकाणाहून एका घरकुलासाठी एक ट्रिप रेती दिली जात आहे। ट्रॅक्टर मालक 4,000 मध्ये रेती टाकत असताना काही ट्रॅक्टर मालक हीच रेती घरपोच 8,000 टाकण्यासाठी काही ट्रॅक्टरांवर दबाव टाकत असल्याची खात्रीदायक माहिती आहे। त्याचबरोबर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात घरकुलाच्या नावाखाली रेती तस्करी सुरू असल्याची सुद्धा जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे। आणि याची खात्रीदायक चर्चा ऐकायला मिळत असल्यामुळे उमरखेडचे तहसीलदार सुरटकर आणि उपविभागीय अधिकारी मुळे साहेब यांनी या भागाची सखोल चौकशी करून घरकुलाच्या नावाखाली सुरू असलेला काळा बाजार सुरू असल्याची चर्चा चालू आहे त्याची खात्रीदायक चौकशी करावी आणि घरकुल धारकांना स्वस्त दरामध्ये रेती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा अशी घरकुल मालकांची मागणी आहे। सध्या तरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रेती रोज काढले जात असून घरकुलाला 4,000च्या ऐवजी 8,000 रेती मिळत असल्याची चर्चा असल्यामुळे यात घरकुल मालकांचे शोषण होताना दिसत आहे आणि ही रेती 4,000तच मिळावी याची मागणी असताना मात्र काही ट्रॅक्टर मालक जाणून बुजून 8,000 मध्ये ट्रिप देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यांना प्रशासनाचे अधिकारी सहकार्य करत असल्याची चर्चा आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड।